नमस्कार प्रेक्षक वर्ग. आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे ईश्वरी राकेशला घरी घेऊन आलेली असते आणि ती आपल्या आत्याला म्हणत असते की यांना आपल्या इथे राहायला जागा दे ना, आपली एक खोली रिकामी आहे ना, तिथे हे राहतील. तेव्हा इकडे आता वसू आत्या म्हणत असते, तू तर वेडीच आहेस ग, पण यांना कळायला नको का, यांनी कशाला तुझ्या मागे मागे यायचं. तेव्हा इकडे इशू म्हणत असते, अगं आत्या असं काय करतेस, हे वाईट नाही आहेत अगं, चांगले आहे ते. तेव्हा वसू आत्या म्हणत असते, अगं तुला नाही माहिती, मुंबईमध्ये आपण कुणावरती विश्वास ठेवू शकतो का, नाही ना. यांचं काम सुटलं असेल, यांचं घर नसेल, तर आपण त्यांना लगेच आपल्या घरामध्ये राहायला जागा द्यायची, याला काय अर्थ आहे, त्यांच्याबरोबर आपली ओळख न पाळक. तेव्हा इथे इशू म्हणत असते, अगं आत्या असं नाही आहे, तुला माहिती आहे का, इंदोरमध्ये त्या मुलांनी माझी छेड काढली होती आणि माझ्या बाबांनासुद्धा त्रास दिला होता. तेव्हा हेच तर होते ना, ज्यांनी माझी मदत केली होती, बाबांना आपल्या वाचवलं होतं. आणि मग एवढ्या चांगल्या माणसाला आपण वाईट म्हणायचं का. आणि तुला माहिती आहे का आत्या, अगं इथेसुद्धा ही नोकरी जी मला मिळाली आहे ना, यांच्यामुळे तर मिळाली आहे, मला नोकरीसुद्धा यांच्याचमुळे मिळाली आहे. आणि इंदोरमध्ये माझी साथसुद्धा यांनीच दिली होती. तेव्हा इकडे आता वसू आत्या म्हणते, हो का, मला याबद्दल खरंच काही माहिती नव्हतं. तुम्ही माझ्या दादाचा जीव वाचवला होता, त्याला वाचवलं होतं तुम्ही त्या गुंड्यांच्या तावडीतून. सॉरी सॉरी, तुम्ही आमच्या इथे राहू शकता, माझ्या घराची एक खोली रिकामी आहे, तुम्ही तिथे नक्कीच राहा. त्यानंतर वसू आत्याने आता होकार दिलेला असतो, कारण राकेशने त्यांची खूपच जास्त मदत केलेली असते, हे लक्षात ठेवून. त्यानंतरला इकडे आजी आता म्हणत असतात की बघ जरा बघ, ही साडी बघ तू अंजली, अगं थोडीशी साडी फाटली आहे, ती पण एकच साडी फाडली आहे, तरीसुद्धा त्या बाईने सगळ्या साड्या इथे ठेवून घेतलेल्या आहेत विनाकारण. त्या मुलीचं किती नुकसान झालं असेल सांग बरं तू. आणि मला तर वाटतंय ना की हे सगळं वल्लरीने आहे ना मुद्दामून केलेलं आहे. विचार तिला, विचार, ही एकच साडी कशी काय फाटली ते विचार बरं तिला. कारण इथे आत्याला कळलेलं असतं, कदाचित वल्लरी हे काम करू शकते, तिनेच मुद्दामून ही साडी फाडली असेल असा संशय आजीला आलेला असतो. तेव्हा ती आता अंजलीला हे सगळं म्हणत असते. त्यानंतरला इकडे आजी म्हणते की या सगळ्या साड्या मी घेऊन जाणार आहे त्या मुलीला परत करायला. तेव्हा इथे अंजली म्हणत असते, अगं आजी, एवढ्या सगळ्या साड्या तू कशा काय घेऊन जाशील, हे बघ तू नको काळजी करू, मी आहे ना ड्रायव्हरला सांगते, ड्रायव्हर सगळ्या साड्या घेऊन जाईल, तू कशाला जातेस तिथे. तेव्हा आजी म्हणत असते, नाही, मी स्वतः त्या मुलीसाठी साड्या घेऊन जाईन. आणि तसंही ती काय लांब नाही कुठे राहत, मंदिराच्या जवळच राहते. अगं एवढ्या दिवस या साड्या आपल्या इथे होत्या, तिचं एवढं नुकसान झालं, मी तिला भेटून तिच्या साड्या परत करणार आहे आणि त्यासाठी मला तिथे जायचं आहे. तेव्हा इथे आता अंजली म्हणते, बरं ठीक आहे, ड्रायव्हर तुला सोडायला येईल. त्यानंतरला इथे आजी म्हणत असतात की अंजली, मला जरा अर्णवबद्दल तुझ्याशी बोलायचं आहे. तेव्हा इथे अंजली म्हणते की आजी, अगं काय बोलायचं आहे आता तुला, हे बघ तू आत्ता त्याच्याशी ना काही नको बोलू, कारण तू उगाच आहे ना हे विषय काढल्यानंतर, लग्नाचे विषय काढल्यानंतर तो खूपच जास्त डिस्टर्ब होतो. आधीच आई त्याला सोडून गेली, ते दुःख नाही त्याच्या मनामध्ये आहे, तर ती मुलगी सोडून गेली आणि म्हणूनच त्याचा आता कुठल्याही मुलीवरती कुणावरती विश्वासच नाही आहे. तेव्हा तू सध्या तरी त्याला काही बोलू नकोस. त्यानंतरला इकडे आता आत्याने राकेशला राहायला जागा दिलेली असते. राकेश म्हणत असतो, नाही जागा तर तुम्ही दिली आहेत मला, पण माझ्याकडे पैसे नाही आहेत हो तुम्हाला डिपॉझिट द्यायला, त्याचबरोबर घराचं भाडं द्यायला माझ्याकडे आत्ता पैसे नाही आहेत, कारण माझी नोकरी पण गेली आहे ना म्हणून. तेव्हा वसू आत्या म्हणते, हे बघा राकेश, प्रत्येक गोष्ट ही पैशामध्ये तोलता येत नाही. मी खरं सांगते, ही अंगठी तुमची तुम्ही ठेवा. तो म्हणतो, नाही प्लीज तुम्ही अंगठी तरी ठेवा, मला बरोबर नाही वाटत आहे असंच राहायला. तेव्हा ती म्हणते की नाही नाही, तुमच्याकडे पैसे आल्यानंतर तुम्ही मला पैसेच द्या, पण ही अंगठी वगैरे ठेवायची गरज नाही आहे, तेवढा तर विश्वास आहे ना तुमच्यावरती. तेव्हा इकडे आता राकेश म्हणत असतो की थँक्यू सो मच, पण मला बरोबर वाटत नाही आहे, तुम्ही प्लीज प्लीज ही अंगठी ठेवून घ्या आणि मग याच्यातून 2 महिन्याचं भाडं आणि निदान डिपॉझिट तरी नक्कीच येईल, प्लीज तुम्हीही घ्या. वसू आत्या म्हणते, सांगितलं ना एकदा, पैसे तुम्ही नंतर द्या, पण आधी माणुसकी महत्त्वाची. तुम्ही आमच्यासाठी जे काही केलं ते मी कधीही विसरणार नाही आहे. तेव्हा इथे राकेश म्हणतो, हे बघा, आता तुम्ही मला आपल्या घरातलं मानलंत ना, मग तुम्ही मला आता इथे राकेशजी बोलायचं नाही, आहो जाऊ करायचं नाही, तुम्ही मला फक्त राकेश म्हणा. तेव्हा वसू आत्या म्हणते, बरं बरं ठीक आहे, मी तुम्हाला आता फक्त आणि फक्त राकेशच बोलणार आहे.
तरी ते राकेश आता गोड गोड बोलून सगळ्यांबरोबर त्याला त्या घरामध्ये जागा निर्माण करायची असते. शेवटीला राकेश आता ईश्वरीसाठी त्यांच्या घरापर्यंत तर पोहोचलेला असतोच. तेव्हा इकडे ईश्वरीला सुद्धा आनंद होतो, कारण ईश्वरीला असं वाटत असतं की राकेश हा एक चांगला माणूस आहे, कारण त्याने त्यांची खूप वेळा मदतसुद्धा केली आहे. तिच्या वडिलांना वाचवलं आहे, तिला वाचवलं आहे त्या गुंडांच्या तावडीतून, आणि त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे मुंबईसारख्या ठिकाणी त्याने तिला नोकरी मिळवून दिलेली असते, आणि ही गोष्ट तिच्यासाठी खूपच जास्त मोठी असते, आणि म्हणूनच ती इथे आता राकेशची मदत केल्यानंतर आनंदी झालेली असते. तर प्रेक्षकांनो, इथे नम्रता आता चहा करते आणि इशूला आवाज देते. ती म्हणत असते की इशू, लवकर इकडे ये ना. हे बघ, आज तुझ्या नोकरीचा पहिला दिवस आहे, तुला नोकरीला जायचं आहे, ते सुद्धा वेळेवरती, कळलं ना. अजिबात तुला उशीर होता कामा नये हां. तू आधी जाऊन तयार हो बरं, बाकीची कामं मी नंतर करेन. तेव्हा इकडे आता इशू म्हणत असते, अगं ताई, वेळ आली ना तर मी 5 मिनिटात पण तयार होते, तुला माहिती आहे ना. तेव्हा नमू म्हणते, हो मला माहिती आहे, पण तू कशाला उशीर करतेस. मला असं वाटतं आहे की आज आहे ना मी तुझ्यासाठी छान असा गोडाचा शिरा करते. आज तुझा पहिला दिवस आहे ना, तेव्हा तोंडसुद्धा गोड होईल. तेव्हा इकडे आता ईश्वरीला छानच वाटतं. ती म्हणत असते, अरे वा, गोडाचा शिरा मला तर खूपच जास्त आवडतो, मी तर नक्कीच खाणार आहे. तेव्हा इकडे आता आपली बहीण आपल्यासाठी एवढा छान गोडाचा शिरा बनवते, या गोष्टीचा इशूला आनंदच झालेला असतो. तेव्हा इकडे नमू म्हणते, तू फक्त एक काम करतेस का, तू आता आत्यासाठी फक्त चहा घेऊन जा. तेव्हा इकडे आत्या फ्रेश वगैरे होऊन आपलं काम करत बसलेले असते. तेवढ्यातच तिथे आता राकेश येतो आणि इकडे तिकडे शोधत असतो ईश्वरीला. मनामध्ये म्हणत असतो की माझी जाने मन अजून माझ्या नजरेस पडलेली नाही आहे, कुठे आहे काय माहिती. त्यानंतरला राकेश गुड मॉर्निंग विश करतो वसू आत्याला आणि समोरच बसलेला असतो. तेव्हा इकडे तो सारखा सारखा म्हणत असतो की आत्या, अहो मुंबईच्या ठिकाणी लोक एकमेकांवरती विश्वास ठेवायला घाबरतात हल्ली, पण तुम्ही मला इथे तुमची खोली राहायला दिलीत, त्यासाठी खरंच थँक्यू. तर इथे इशू आता चहा आणत असताना ती नमूला सांगते की अजून एक कप चहा दे, राकेशसुद्धा बाहेर बसलेत ना. तेव्हा ते दोघांसाठी सुद्धा चहा घेऊन येते आणि म्हणते, हे घ्या, तुमच्यासाठी सुद्धा मी चहा आणला आहे. तेव्हा राकेश आता त्यांचे इथे आभार मानत असतो सगळ्यांचे, की मला जागा राहायला दिली त्यासाठी खरंच मी तुमचा खूप खूप आभारी आहे. तेव्हा इशू म्हणत असते की तुम्ही आता सारखे सारखे आभार मानू नका, तुम्ही सुद्धा आमची खूप मदत केली आहे, माहिती आहे ना. नाहीतर तुम्ही सारखे सारखे आभार मानलेत ना तर मग आम्हाला सुद्धा पर्क झाल्यासारखं वाटेल. तेव्हा इकडे आता राकेश म्हणत असतो की बरं बरं ठीक आहे, तुम्हाला जर आवडत नसेल की मी तुमची सारखी माफी मागतोय, तर मी नाही मागणार माफी, आणि तसेही आता आपण घरातलेच तर आहोत, हो की नाही. तेव्हा इकडे आत्या आत्या काम करत असते. तेव्हा तिच्याकडे राकेश बघत असतो की नेमकं ही कुठलं एवढं महत्त्वाचं काम करत बसली. तेव्हा इकडे अंजली म्हणत असते, आजी कसा झाला आहे गं चहा. तेव्हा आजी म्हणते, खरंच खूप छान चहा झाला आहे, म्हणजे तू बनवला आहेस ना, तर चहा तर उत्तमच होणार आहे ना. त्यानंतरला इकडे आता अंजली म्हणत असते की आजी, ड्रायव्हरला सोबत घेऊन जा, ते तुला सोडतील, मी त्या साड्यांच्या पिशव्या वगैरे बॅगा तिथे आणून ठेवलेल्या आहेत. तेव्हा इकडे आता अर्णव म्हणत असतो, काय झालं आजी, कुठे चालली. तेव्हा इथे अंजली म्हणत असते की आजी, त्या साड्या परत करायला चालली, ज्या साड्या इथे त्या मुलीने ठेवल्या होत्या. तेव्हा इकडे अर्णव म्हणत असतो की अच्छा, म्हणजे ती मुलगी साडी इथे ठेवून गेली, ती स्वतः विसरून गेली, आणि मग आता तू तिच्या घरपर्यंत तिच्या साड्या तिला परत करायला जाणार आहेस का. तेव्हा इथे आजी म्हणत असतात, अर्णव, अरे काय बोलतोयस तू असं. अरे मी काय बोलले ते ऐक तरी. त्या मुलीने इथे साड्या ठेवल्या होत्या, ती विसरली नव्हती, ती ठेवून गेली होती, आणि मग आता आपल्याला जी साडी हवी ती आपण घ्यायची, बाकीच्या साड्या तिला परत करायला नकोत का, आणि म्हणूनच मी त्या साड्या तिला परत करायला चालले. तेव्हा अर्णव म्हणतो, ठीक आहे आजी, चल मी आज तुला घेऊन जातो. तेव्हा आजी म्हणते, नाही नको रे बाबा, तू नको, तू तुझं काम करायला जा, मी ड्रायव्हर बरोबर जाईन. तेव्हा अर्णव म्हणतो, मी म्हणतोय ना की मी घेऊन जातोय म्हणून, नाही तर पुन्हा म्हणशील की अर्णवला माझ्यासाठी तर वेळच नाही आहे म्हणून. तेव्हा इथे आजी म्हणते, नाही रे, असं मी अजिबात म्हणणार नाही आहे, पण एक विषय मला तुझ्याशी बोलायचा आहे, चल जाता जाता बोलूया. तेव्हा अर्णव म्हणतो, नाही आजी, तू प्लीज माझ्या लग्नाचा विषय काढू नकोस, कारण माझी महत्त्वाची मीटिंग आहे. लग्नाचा विषय काढशील आणि सगळा मूड माझा ऑफ होईल, तेव्हा त्याचा परिणाम माझ्या कामावरती मला करायचा नाही आहे. तेव्हा तू गाडीमध्ये बसलीस की माझ्या लग्नाचा विषय तू अजिबात काढायचा नाही, चालेल का.
तेव्हा इकडे आजी म्हणते, बरं बाबा ठीक आहे, गाडीमध्ये मी तुझ्या लग्नाचा विषय अजिबात काढणार नाही. याचा अर्थ असा नाही की मी विसरून जाईन की तुझं लग्नसुद्धा आम्हाला करायचं आहे. लक्षात माझं सगळं असणार आहे, फक्त गाडीत बोलणार नाही आहे, हा शब्द मी तुला देते. त्यानंतरला इकडे राकेश विचारत असतो की आत्या, तुम्ही कसली फाईल बघताय मला सांगाल का? तेव्हा इकडे आत्या म्हणत असतात, आहेत काही लोक जे जबरदस्ती माझ्या जागेवरती कब्जा करून बसले आहेत बेकायदेशीररित्या. तेव्हा इथे राकेश म्हणत असतो, हो का, तुम्ही ती फाईल मला दाखवते का? नाही, म्हणजे मी वकील आहे आणि मी इथे गरीब लोकांच्या केसेस लढतो, म्हणजे मी समाजसेवा करतो एक प्रकारे. मग तुम्ही तर माझी मदत केली आहे, मग तुमची केस मी लढणार नाही का? तेव्हा इकडे आता आत्या म्हणत असते, वसू आत्या, नाही ते सगळं ठीक आहे, पण हे बघा, या केसचे पैसे द्यायला माझ्याकडे अजिबात नाही आहे. तुम्ही फाईल बघाल आणि पैसे मागाल तर माझ्याकडे पैसे नाही आहेत. तेव्हा इकडे राकेश म्हणत असतो की खरं बोलणारी माणसं मला खूपच जास्त आवडतात, पण हे बघा, माझ्यावरती विश्वास ठेवा, मी तुमच्याकडून पैसे घेणार नाही आहे. तेव्हा वसू आत्या म्हणते, बरं ठीक आहे. तेव्हा इथे आता वसू आत्याकडे पैसे नसतात, तेव्हा ती स्पष्टपणे सांगते. तेव्हा राकेश म्हणतो, मग ही केस मला कोर्टात लढावी लागेल, मी तुमची ही जमीन तुम्हाला परत मिळवून देऊ शकतो. तेव्हा इकडे आत्या म्हणते, ठीक आहे, तुम्ही मला जमीन मिळवून द्याल हो, पण आता इथे पैसे नाही आहेत द्यायला, म्हणजे कोर्टामध्ये केस लढाल तेव्हा माझ्याकडे पैसे असतील असं सुद्धा नाही आहे. माझ्याकडे पैसे नाही आहेत तुमच्या केसचे द्यायला. तेव्हा राकेश म्हणत असतो, आत्या ठीक आहे हो, मी समाजसेवा करतो, मी सांगितले ना, मी त्याच्यामध्ये मॅनेज करेन, तुम्ही नका काळजी करू. तुमची जमीन तुम्हाला परत मिळाल्यानंतर जो काही आनंद तुमच्या चेहऱ्यावरती येईल ना, तीच माझी फी असेल, ठीक आहे. तेव्हा इकडे आता खूपच जास्त राकेश तिला बटरिंग करत असतो, जेणेकरून तिला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करत असतो ईश्वरीसाठी. त्यानंतरला इथे वसू आत्या म्हणत असते की नमू बाळा इकडे ये, या महत्त्वाच्या फाईल आहेत, या महत्त्वाच्या फाईल कपाटामध्ये नेऊन ठेवायच्या आहेत तुला. त्याच्यानंतर तिथे ईश्वरी येते कपडे धुतलेले सुकत टाकायला. ती म्हणत असते, काय गं आत्या, कुठे झाली आहेस तू, एवढं काय महत्त्वाचं काम आहे तुझं? तेव्हा वसू आत्या म्हणते, आहे माझं काम. तेव्हा ईश्वरी म्हणते, काही प्रॉब्लेम तर नाही आहे ना? तेव्हा वसू आत्या म्हणते की तुझ्या एवढी मोठी प्रॉब्लेम घरामध्ये असताना बाकीचे प्रॉब्लेम्स मला काहीच वाटत नाही. त्यानंतरला ती म्हणते, कपडे धुतलेस ना, तर सुकत टाकून घे आणि कामाला जा. तेव्हा इथे आता राकेश तिच्याकडे बघत असतो आणि छान एक असं जुनं गाणं लागलेलं असतं आणि ते गाणं ऐकत असताना राकेश आता पूर्णपणे हरवलेला असतो. तो ईश्वरीकडेच बघत असतो आणि ईश्वरीमध्ये तो पूर्णपणे हरवून गेलेला असतो आणि तो स्वप्न बघत असतो की तो ईश्वरीबरोबर डान्स करतोय, इकडे तिकडे फिरतोय, तिच्याबरोबर डान्स करतोय आणि नंतरला गाडीचा हॉर्न वाजल्यानंतर तो भानावरती येतो, तर आजूबाजूला गाड्या फिरत असतात. त्यानंतरला राकेश त्या ठिकाणी येतो जिथे तिने कपडे सुकत टाकलेले असतात आणि त्याची जी व्हाईट ओढणी असते ती ईश्वरीची असते. त्या ओढणीचा वास इथे राकेश आता घेत असतो. त्याला ईश्वरी खूपच जास्त आवडलेली असते. तो म्हणत असतो की हळूहळू माझ्या हातामध्ये जशी माझी अंगठी राहिली ना, तशी तशी तू सुद्धा हळूवारपणे माझ्या हातात येशीलच ईश्वरी, आणि त्या दिवसाची मी वाट बघतोय. तर इकडे अर्णव आपल्या आजीला घेऊन त्या चाळीमध्ये आलेला असतो. तेव्हा आजी म्हणते की इथेच थांबवा, पुढे गाडी जाणार नाही, कारण गल्ली गल्ली आहे ना म्हणून. तेव्हा अर्णव म्हणतो, पण त्या मुलीचं घर कुठे तुला माहिती आहे का आजी? तेव्हा आजी म्हणते, अरे हो माहिती आहे, पाठीमागच्या गल्लीमध्ये तिचं घर आहे, म्हणजे गल्लीतून जाणारा रस्ता आहे, बाकी घर तिचं छान आहे, मोठं आहे. तेव्हा इकडे अर्णव म्हणत असतो की आजी, अगं त्या गल्ली गल्लीमधून आहे ना गाडी जात नाही आणि मग नंतर जे प्रॉब्लेम होतात ना ते खूप मोठे असतात. तेव्हा इथे अर्णवला आठवत असतं की ज्या वेळेला गाडी थांबलेली असते त्यावेळेला ईश्वरी गाडीवरती पडलेली असते, तिच्या हेल्मेटमुळे त्याच्या गाडीची काच फुटलेली असते. हे सगळं आता त्याला आठवत असतं. त्या दोघांचं झालेलं भांडणसुद्धा त्याला आठवत असतं. 50,000 रुपये माझे परत करायचे असं अर्णवने सुद्धा सांगितलेलं असतं. त्यानंतरला इथे प्रेक्षकांनो अर्णव म्हणत असतो की आजी ठीक आहे, तुला आहे ना ड्रायव्हर मदत करतील, तिथपर्यंत साड्या घेऊन येतील तुझ्याबरोबर. तेव्हा ती म्हणते, अरे मग तू कसं जाणार, तू काय रिक्षाने जातोयस की काय? तेव्हा अर्णव म्हणतो, आजी मी गाडी घेऊन जातोय आणि मग मी कोणाच्या तरी हातून याच पॉईंटला गाडी पाठवून देईन, तोपर्यंत तुला ड्रायव्हर त्या मुलीकडे घेऊन जातील आणि मग घेऊनसुद्धा येतील, तेव्हा तू काही काळजी करू नको. त्यानंतरला इकडे आजी आता गाडीतून उतरते आणि म्हणते की अर्णव, अरे किती काळजी आहे ना तुला माझी, मग लग्न का करत नाही आहेस, एवढं का माझं ऐकत नाही आहेस तू?
तेव्हा इकडे अर्णव म्हणत असतो, आजी मी तुला काय सांगितलं होतं, माझ्या लग्नाचा विषय काढू नकोस असं सांगितलं होतं की नाही. तेव्हा आजी म्हणते, हो सांगितलं होतंस, गाडीमध्ये विषय काढू नकोस असं म्हणाला होतास, गाडीच्या बाहेर उतरल्यावर काढू नकोस असं कुठे म्हणाला होतास, बरोबर की नाही. मग आता मी गाडीच्या बाहेर आहे ना, म्हणून मी तुला विचारते की तू लग्न कधी करतोयस, एका चांगल्या मुलीबरोबर लग्न कर. त्यानंतरला इकडे नमू म्हणत असते, इशू अगं असं काय करतेस, निघ ना लवकर, तुला टाईम होईल ऑफिसला जायला. आणि हे बघ इशू, आता मी तुझ्यासाठी गोडाचा शिरा करत होते, शिरा तर भाजून घेतला आहे, पण त्याच्यामध्ये साखर टाकायला गेले तर साखरच नाही आहे. तेव्हा इशू म्हणत असते, अगं ताई तू कशाला काळजी करतेस, मी अशी जाते आणि अशी मी तिथून आपल्या कोपऱ्यावरच्या दुकानावरून साखर घेऊन येते, तू अजिबात काळजी करू नको. तेव्हा इशू आता साखर वगैरे आणायला जात असते आणि ते राकेशचं काहीतरी वेगळंच चाललेलं असतं. तो आता इशूच्या ओढणीबरोबर इथे खेळत असतो, तिच्या ओढणीचा सुगंध घेत असतो. त्यानंतरला पुढील भागामध्ये आपण बघूया प्रेक्षकांनो, इथे ईश्वरी जात असताना अर्णवची गाडी तिथून जातच असते आणि पूर्ण चिखल तिच्या आता कपड्यांवरून उडालेला असतो. तेव्हा इथे आता अर्णव म्हणत असतो की हे काय, तुला तर कधी बघून चालताच येत नाही ना. तेव्हा ईश्वरी म्हणते, तुमच्याकडून दुसरी अपेक्षा तरी काय करणार, माणूस बघून गाडीमध्ये बसताना तुम्ही त्यांच्या अंगावरती चिखल उडाला तर उडाला, बाकी तुम्हाला दुसरं येतं काय, दुसऱ्यांना त्रास द्यायला तुम्हाला अगदी बरोबर येतं, कळलं का. तेव्हा इकडे अर्णवला आता खूपच जास्त राग येत असतो. त्याच्यानंतरला इथे पाणी पित असताना ईश्वरीने पाण्याच्या बाटलीचं झाकण हे सैलच लावलेलं असतं आणि त्यामुळे तिची बाटली पडते आणि सगळीकडे पाणी पाणी होतं. अर्णव तिथून येत असताना त्याचा पाय घसरतो आणि तो चांगलाच तिथे कमरेवरती आदळतो, डोक्याला लागतं. तेव्हा इकडे सगळे पेपर त्याच्या हातातून खाली पडलेले असतात. एवढा मोठा मूर्खपणा कुणी केला असं तो विचारत असतो की इथे पाणी कुणी ठेवलं, पाणी खाली सांडलंच कसं. तेव्हा इथे ईश्वरीने हे सगळं काम केलेलं असतं. ती पाणी पित असताना तिला इथे सांगण्यात येतं की लवकरात लवकर तू आता कॉफी घेऊन जा, ते सुद्धा कोणासाठी तर लावण्यासाठी. तेव्हा इशू पाण्याची बाटली तिथे ठेवते आणि लावण्यासाठी ती कॉफी करायला जाते आणि म्हणूनच ती बाटली धक्क्याने तिथे पडलेली असते आणि तिच्याकडून चुकून हे घडलेलं असतं, मुद्दामून नाही. आणि पाणी तिथे खाली सांडल्यानंतर अर्णव आता घाईघाईने आणि रागारागाने तिथून जाताना त्याचे दोन्ही पाय आता पाण्यावरून सटकतात आणि तो कमरेवरती खूपच जोरात पडतो. तेव्हा इकडे अर्णवला इतका राग येतो, अर्णव म्हणत असतो की हे सगळं कुणी केलंय, कुणामुळे हे झालंय सगळं. आणि इथे तो आता पडल्यामुळे त्याला खूपच जास्त राग आलेला असतो. तेव्हा इकडे अर्णवचा राग बघितल्यानंतर सगळेजण स्टाफ मेंबर घाबरलेले असतात. लावण्य तिथे येते, ती सुद्धा बघून आता हसायला लागते. तिला असं वाटतं की अर्णव हा इथे खाली कसा काय पडला, हे सगळं कुणी केलेलं आहे. तेव्हा इथे कुणालाच माहिती नसतं की ही चूक नेमकी कुणाची आहे. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की पाण्याच्या बाटलीचं झाकण तर मीच उघडं ठेवलं होतं, मीच शेवटला पाणी प्यायले होते, असं ती म्हणत असते.